पुण्यातील MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये 13व्या भारतीय छात्र संसदेचं आयोजन करण्यात आले आणि यामध्ये विविध ठिकाणचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांचा एकंदरीत अनुभव काय होता हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। BCS हे तू गेले 2 दिवस अटेंड करतोय, आजही तू अटेंड करणार आहेस, काय तुला मोटिवेशन काय मिळालं? या ठिकाणी विविध ठिकाणून विद्यार्थी आलेले आहेत आणि या ठिकाणी जे ऍक्च्युअली छात्र संसद कशा पद्धतीने असायला पाहिजे, परत आम्ही नवीन नवीन विद्यार्थ्यांशी जोडल्या गेलो, त्यांचे विचार ते कशा प्रकारे विचार करतात आणि ऍक्च्युअली पॉलिटिशियन कसे असतात आणि ते काय बोलतात, कसं बोलावं काय नाही, ह्या पद्धतीचे आम्हाला सर्व काही या ठिकाणी शिकण्यासारखं मिळालं। याशिवाय आम्ही आमचे एक स्टेज डेअरिंग या ठिकाणी राहुल कराडजींनी खूप अतिशय चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उभा केलेला आहे विद्यार्थ्यांना, ज्यांना की समोर जाऊन पॉलिटिक्स मध्ये ज्यांना करिअर करावं वाटत आहे या लोकांसाठी एक उत्तम असं त्यांनी स्टेज निर्माण केलेलं आहे आणि ह्यासाठी सर्व विविध क्षेत्रांमधून लोक आलेले आहेत, विद्यार्थी आलेले आहेत। तू कुठून आलास? मी महाराष्ट्र नांदेड मधून आलेलो आहे, SGGS श्री गुरु गोविंद सिंगजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड। थँक्यू। तूही यामध्ये सहभागी झाली आहेस, काय अनुभव होता एकंदरीत तुझा? तो जैसे जो भी स्टूडेंट्स पॉलिटिक्स में इंटरेस्ट रखते हैं, जिन्हें देश के एडमिनिस्ट्रेशन में इंटरेस्ट है, जो आगे चल के एडमिनिस्ट्रेशन में अपना करियर बनाएंगे, उनके लिए ये बहुत अच्छा प्लेटफॉर्म है। और जो पॉलिटिक्स में इंटरेस्टेड नहीं भी हैं, वो भी अगर ये इवेंट अटेंड करते हैं तो उन्हें भी ऐसा लगेगा कि वो भी अपने देश के कार्य प्रणाली में अपना योगदान दें और काफ़ी अच्छा रहा पूरा इवेंट। कई सारे ऐसे युवा नेता हैं जिन्होंने हमें एनकरेज किया अपनी स्पीचेस के थ्रू। राहुल कराड जी का बहुत अच्छा इनिशिएटिव रहा ये BCS का, ये 13 सेशन एकदम सक्सेसफुली हुआ एंड आई एम रियली ग्रेटफुल टू देम। तू काय सांगशील? इथे आल्यानंतर आय नोटिस की खूप वेगळ्या डिपार्टमेंटमधून फॅकल्टीमधून मुलं इथे आलेली आहेत आणि मी पर्सनली मॅनेजमेंटमधून बिलॉंग करते। माझ्यासाठी हा अनुभव खूप वेगळा होता। फर्स्ट डे पासून मी इथे लिडरशिप ऐकती आहे आणि डेफिनेटली मॅनेजमेंटमध्ये ही लिडरशिप प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल। सो माझ्यासाठी हा खूप लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स होता आणि डेफिनेटली काहीतरी आउटपुट ह्याचा असेल तर माझ्यासाठी ह्याचा आउटपुट असं असेल की नेमकं लिडरशिप काय असते, स्टेज डेअरिंग काय असतं, अँड डेफिनेटली मी ह्याच्यातून लिडरशिप आणि स्टेज डेअरिंगबद्दल जरूर शिकली आहे। थँक्यू सो मच। तर आपण पाहिलं की विद्यार्थ्यांनी फक्त सहभागी झाले नाहीये तर त्यांना नक्कीच या 13व्या भारतीय छात्र संसदेमध्ये काही ना काही शिकायला मिळते। कॅमेरा पर्सन प्रणव ढमालेसह मी प्रतीक्षा ननावरे फॉर द पीपल न्यूज पुणे।